अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 35। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधो दयासागरा पुढे ग्रंथ बोलवी। तू दयाळ विश्वंभर बहुदार्थी हे चराचर भरण करीसी जन्म दिल्यावर कामने ते लक्षोनी तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी रसभरीत तरी ग्रंथांतरी भराभर उदित विश्वंभरा होई का। मागले अध्यायी उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म सहन सारुके कृषी कर्म बोलुनिया दाविले परी दैवे करून अवचट देखिला अत्रिनंदन जो शंकर सेवक तया लागुन तेची प्राप्त होतसे। हिरा तेज गूढ स्थाना लागुनी दडे तरी तया काढी हिरकणी भेटी लागी येत धावुनी लोहा लागी चुंबक का हंस पक्षी भक्षणात कदान भक्षी मुक्ता विरहित जरी गुंतला पिंजऱ्यात परी तेची भक्ष भक्षितसे। तेवी रेवण योगमूर्ती मार्गीच भेटला अवचट गती दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना। असो ऐसा अवसर त्यात घडला परी अबुद्धिवंत सिद्धी कळा घेऊनी चित्तात अत्रिसूत दवडीला दत्ते केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून रक्षुनी आपुले सकळ भूषण गेला निघून महाराजा। जेवी मर्कटा चणे देऊनी मार्गी हिंडवी ती बुद्धिमंत प्राणी तेवी अत्री आत्मजकरणी करुणी गेला महाराजा। येरीकडे रेवणनाथ वृषभ ठेवूनी स्वशेतात घेऊनिया सिद्ध आऊत करिता झाला महाराजा। सकळ शेत झाल्या पाठी नागदोर कवळुनी करसंपुटी आऊत मार्गी फिरत जेठी गायना ते आरंभिले परी दत्तवचन मंत्रप्रयोगे गायन दत्त महिमा ऐसे म्हणून वृषभाते बोलतसे। येरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाली ते ठाई। सिद्धी येऊनी आवतापाशी म्हणे कामना कोण तुझसी येरू म्हणे तव नामासी श्रुतमाते करी का। येरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमान ऐसे ऐकता उत्तमोत्तम दत्त बोल आठवला। जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकल वार्ता सांगोनी या रेवणनाथा गेला होता महाराजा। की हा प्रयोगिता मंत्र महिमा नामे सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त कामने ते पुरवावया। मागणे जे आर्थिक कामना मनी तू तीस दाखवी बोलूनी मग तितुके कार्या लागुनी सकळ कामना पुरवील। म्हणसील काय आहे प्रतापतीचा तरी वदता नये आपुले वाचा सकल भोग जो महीचा प्राप्त करी लक्षणार्धे। कानन तरू पाषाण पर जितुके असतील महीवर तितुके कल्पतरू साचार करुणी देई लक्षणार्धे। आणि तुळवट जेथ पाषाण खाणी तयाची दावी अपार करणी की परीस तेवी चिंतामणी करुणी दावी क्षणार्धे। वसन भूषण धनकनक राशी अपार दावी नगायसी जे जे वर्तेल स्वकामनेसी तो अर्थ पुरवील बा। ऐसे सांगुनी अत्री आत्मजे ओपिले होते मंत्रबीज ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने
परंतु निस्पृह होता आनंदभरित, हाकीत होता शेतात आऊत, मंत्रप्रयोगी विचारित, सहज स्थिती केलीसे, परी महिमा सिद्धी भेटता त्याते, अधिक झाला आनंद भरीत, म्हणे सत्पंथ सांगुनी दत्त, गेलासे महाराजा, मग हातींचा सोडुनी औतदोर, ती ते बोलता होय उत्तर, म्हणे शेती पैलासे तरुवर, छाये करुनी वेष्टीला, तरी त्या शीतळ छाये ते, कणाच्या राशी अपरिमित, कनक करी एक क्षणात, चमत्कार दाविका, दृष्टी पडता कनकराशी, मग मी म्हणेन सिद्धी तुझसी, मग जे कामना होईल देहासी, ते मी तुझला सांगेन, तरी ऐसे हे परीक्षा वचन, आधी दावी मज कारण, जैसा मोहोरा सूत गुंडोन, अग्निरक्षी परीक्षे, की पक्षी कुळाते हंस दृष्टी, परीक्षे ओपी पयतोय वाटी, की परीसा पारख पाषाण थाटी, लोह मिरवी कनकाते, तेवी आता परीक्षापण, दावी मिरवूनी अपार सुवर्ण, तेणे मग संशय विरहित होवोन, गूढ होईल चित्ताते, ऐसे बोलता रेवणनाथ, सिद्धी आश्चर्ये हास्य करीत, म्हणे महाराजा एक क्षणात, कनकधने भरीन सकळ मही, मग सहज करोनी कृपादृष्टी, विलोकी तसे मही पाठी, तो नगा समान कनकधन थाटी, अपार राशी मिरवल्या, ते पाहुनी रेवणनाथ, म्हणे माते तू आहेसी सत्य, तरी आता सन्निध माते, येथूनिया रक्षिका, तू सन्निधासता सर्व काळ, पुरवीसी सकळ इच्छा फल, ऐसे बोलता ती वेल्हाळ, बोलती झाली तयाते, म्हणे सन्निध राहीनाता, परी गुप्त वर्तेन जगा करीता, तू आन धरावी दर्शन स्पृहता, कार्य तुझे करीन मी, मग अवश्य म्हणे रेवणनाथ, कार्य संबंधी असावे उदित, मग कनकधन राशी गुप्त, अदृश्य सिद्धी मिरवली, त्यावरी सायंकाळ पर्यंत, शेती प्रेरिले समग्राऊत, मग गुरांसवे येऊनी गोठगणात, वृषभाते बांधिले, रात्री करुणी शयनी शयन, तो उदय झाला द्वितीय दिन, मग मनात म्हणे ब्रह्मनंदन, व्यर्थ का कष्टे कष्टावे, शेती सायंकाळ पर्यंत, संवत्सर हकावे आऊत, तरी आता कष्ट केवते, व्यर्थ शरीरा शिणवावे, निधानासता आपुले हाती, दैन्य भोगावे कवणे अर्थी, परीसला धला धनप्राप्ती, मिळवू का जावे देशांतरा, शूरसुरभी असता घरी, तक्र मागावे घरोघरी, चिंतामणी ग्रीवे माझारी, असता चिंता का भोगावी, ऐशा कल्पना आणुनी चित्ती, सोडोनी दिदले जाणे शेती, तो दीन येत प्रहरमिती, सहन सारू बोलतसे, म्हणे वत्सा सोडुनी आऊत, गृही बैसलासी कवणे अर्थे, येरू म्हणे जाऊनी शेतात, काय ताता करावे, कष्ट करीता रात्रंदिवस, काय मिरवले फळास, येरू म्हणे धान्य खावयास, पिकवावे पाडसा, शेत पिकलिया अपारकणी, मग सुख भोगोनी अवनी, ना तरी भ्रांती खावया लागुनी, पुढे होईल बाळका, ऐसे ऐकुनी तात वचन, म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न, तरी आपुले गृही काय न्यून, म्हणोनी आता कष्ट करावे, येरू म्हणे बा आपुल्या गृहासी, काय आहे नकळे मजसी, नित्य स्थापुनी येर येरा करड्यासी, दिवस परी लोटी तसे, येरू म्हणे बोलसी खोटे, सदन भरलेसे कनकवटे, जाऊनी पहा खरे खोटे, बोल माझे महाराजा, तव तो हासुनी सहज स्थिती, गमन करी तसे धवळारा प्रती, तो कनकराशी धन परिमिती, गृहा माझी मिरवतसे, ते पाहुनिया सहन सारूक, चित्ती आश्चर्य मानी दोंदिक, म्हणे कैसे झाले कौतुक,
बाळ बोले करुनिया मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणे वरदवाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्धमुनी हा असे मग तो सहन सारूक कृषी कदा न सांगे कवण्या कार्यासी प्रमाण मानुनी त्याचे बोलासी तदनुसारे वर्तत मग तो रेवण ब्रह्मसूत काय करी तसे नित्यानित्य बुंधल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे तैपांथस्त येता मुक्कामासी पाचारुनी नेतसे सदनासी कामने समान आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावात पडली एक हाक की रेवण देत अन्न उदक मग चुंगावर चुंगालोक पांथिक सत्वर धावती मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवण वस्त्रपात्र अपारधन देवोनिया बोळवी रोगभोगादी मनुष्ये येती ती सर्व दुःखांची पावनी शांती धन्य म्हणून गृहासी जाती यशकीर्ती वर्णित पै मग जगात होऊनी प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देशविदेशी जनांचे वृंद रेवण सिद्ध म्हणताती तो कोण एके दिवशी मच्छिंद्रनाथ मही करीत नाना तीर्थ बुंदलग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला वस्तीसी धर्मशाळेत राहून करीत बैसला श्री गुरु चिंतन तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले येताची त्यांनी देखिला नाथ म्हणती बाबा उतरलासी येथ तरी सारावया आपुला भक्त रेवण सिद्ध पहावा ये रूपसे त्यांचे वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगती मुळापासून कृषी कर्मी शोध हा ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ जाऊनी पाहे अंतरी गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चित्तात अवतार असे हा एक अमुचा सांगाती पूर्णांश हा नारायण प्राज्ञचमस तरी प्रसन्न कोण झाला यास शोध करू तयाचा पुन्हा येऊनी धर्मशाळेत लोकांसी म्हणे गुरु कोण याते कोण मिरवला जगाते निज देहाचे नाम सांगा तव ते म्हणती बाबानाथ आम्हा नाही माहीत मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ काय करी महाराजा पक्षी कुळाते पाचारून घालिता झाला इच्छा भोजन एका करी बैसवोन तुष्ट करूनी बोळवी श्री स्कंधी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसोनी घेई सकळा जाय म्हणता उता वेळा अंबराते जाती पै मग पाचारुनी वनचरांसी त्यासही देत आहारासी आपुले हस्ते व्याघ्रसिंहासी ग्रास देत महाराजा ऐसे होता काही एक दिवस लोक म्हणती महापुरुष हा ईश्वरची म्हणून यास श्वापद विहंगम स्पर्शिती मग धन्य धन्य म्हणून ख्याती रेवण सिद्धासी सांगती म्हणती आला हे एक जती सर्वांपरी अद्भुत विहंगमादी श्वापदगण सहज घेतसे पाचारून तेही येती संशय सोडून भेटी लागी तयाच्या करी स्कंधी करुनी आरोहण अन्नोदका ते सेवून जा म्हणता करीती गमन तृप्त मना मिरवोनी म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पहावे तया दृष्टी पक्षी श्वापदे कोट्यानुकोटी तया पाशी येताती ऐसे ऐकुनी रेवण सिद्ध पाहू चालिला प्रताप सिद्ध तो येता देखिले पक्षियांचे वृंद करी श्री मिरवले ते पाहुनी आश्चर्यवंत म्हणे वनचरी कैसे सांडिले द्वैत तरी फेडू या संशयाते प्रत्यक्ष सिद्ध कोण हा मग शीघ्र येऊनी आपुले सदनी जाऊनी बैसे एकांत स्थानी म्हणे दत्त मंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी कवण कामने काय सिद्धी प्रत्यक्ष केले तुवा माते येरू म्हणे वो कृपा सरीते तुष्ट करीसी सर्वजनाते तेची रीती पक्षी कुळाते तुष्ट करी श्वाप देखी
तुष्ट करीसी तरी कैसे हरुनी त्यांच्या देहबुद्धीस मम सन्निध स्वंगास संगोपावे जननीये येरी ऐकोनी वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर होणार नाही तद्वैत पर ब्रह्मवेत्या वाचोनी जो स्थावर आणि जंगमात सर्वांचे नांदे हृदयात तयाची या गोष्टी या निश्चित जो अद्वैतपणे वसतसे हे महाराजा ऐक बोला जो जळरूपीच होऊनी ठेला तो जळा माझी मिळावयाला अशक्य काय उरेल जी तेवी ब्रह्मपरायण होता मग चराचरी नूरे द्वैत वार्ता अद्वेष्टा झाला सर्वभूता चराचरी महाराजा मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आप्त आणि मग तेही मानिती त्याते सखा सोयरा की या पुला तरी आता श्लाघ्यवंत आधी भावे ब्रह्मव्यक्त त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेत्ता करी माते येरी म्हणे चातुर्य खाणी अत्री नंदन तुझा स्वामी त्या ते स्तवोनी उगमी साध्य करोनी घेई का तुझ तो सहाय्य झाल्या जाण मग पक्षी श्वापदी अद्वैतपण काय असे तेवढे कठीण देवादिक येतील की स्वर्लोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरणसेवा दोंदिक वांछितील मग तुझी ऐसे सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हेची करीत मग सर्व त्याग करून काननात प्रवेशे जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊनी बैसला नाथ दत्त स्मरणी ठेवणी चित्त वाट पाहे भेटीची मनी दाटला भेटीचा योग तेणे अन्नोदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ठ दाही तसे चालले तरुचे पर्णभक्षण येतसे काय जे उडून दत्तवियोगे भेटी कारणे काय वाचे वेधला मग ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रयत्नात परी कोण गुरु आहे त्याते समजला नाही अद्यापी हा गुरु तो ऐसा कैसा काळरत्ना दृढोत्तर घालुनी फासा गेला आहे अभ्यास भासा निष्ठुर मन करुनिया मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसुनी घेतला जनमुखे माप ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी असे की किती एका घातले इच्छिले अन्न किती एका दिधले अपार धन अपार जगाचे अकिंचनपण अर्थार्थी हरितसे ऐसी ऐकुनी जनाची गोष्टी चित्ती म्हणे हा प्रताप कोटी सिद्धी सकळ साधला जेठी कोठे तरी गुरु कृपे तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा की मग आणि मा गरिमा लगीमा महिमा इशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा ऐशा अष्टसिद्धी नामा पाचारिल्या प्रत्यक्ष होता त्या शुभाननी श्रीनाथाच्या लागल्या चरणी नाथ म्हणे त्या ते पाहुनी उत्तर माझे ऐकावे रेवण सिद्ध हा महापुरुष त्याचे सिद्धी दासत्वास कोणती सांगा आहे आम्हास गुरुवाक्ये करुनिया तवती बोलती झाली महिमा माते ओपिले दास्य नेमा श्री दत्तात्रेय योगद्रुमे मंत्रसिद्धी करुनिया मग दत्तात्रेय हा ऐकुनी गुरु म्हणे हा बंधूची साचारू आहे तरी सर्वांपारू हित इच्छिणे तयाचे जैसा अर्धपिंडी भाग मारुती देही उद्भवला योग परी सीता हरणी भोगिला भोग सहाय्य होऊनी तयासी किंवा मागील संगे करून गोपाळ झाले वानरगण सर्व सहाय्य होऊन महात्मी कृष्ण वाढविला तेवी आपुली ऐसी मती चमस नारायण स्वसंगती तरी या रेवण सिद्धाप्रती सहाय्य आपण व्हावे सर्वस्वी मग ते तुनी निघे अतिवेग गिरनार पर्वती आला चांग भेटुनी अत्री आत्मजयोग रेवण सिद्धाचे वृत्त कथियेले सलीलपणी चरणी माथा ठेवणी म्हणे अनाथनाथा हे गुरुराजा दयावंता
साधकहिता भास्करू तरी अवनी अवतार पूर्ण प्राप्तिक चमस नारायण तो तुम्हा करिता क्लेश दारुण मही लागी भोगी तसे निर्वाण धरुणी चित्ती बैसला हे कानना प्रती तरी कृपा बोध मारुत गती तयावरी सिंचावा अहा एक सिद्धी आणुनी त्या भास घालुनी गळा दृढोत्तर फास तरी तो फास झाला क्लेश मरणवाट त्या दावी जेथे झाली तुमची भेटी तेथेची बैसला काननपुटी आहारत जोनी प्राणकंठी आणुनिया ठेविला त्वचा झाली अस्थि व्यक्त देहीचे रुधिर आटले समस्त प्राणकासा वीस चक्षु श्वेत कार्पास सम दिसताती सर्वांगीच्या शिरादृश्य ढळढळीत दिसती महापुरुष पोटपाठ ऐक्य क्लेश हरिकटी सम मिरवत तरी महाराजा सदैव माऊले वत्सा करावे काय तुले अवकृपा करणे नवे भले मही लागी मिरवावे लोहाचे कनक करी परीस तेणे सांडिला पाकरस तरी परीस ऐसे कोणत्यास म्हणेल दगड मिरवेल की एकतमाचा हरिपूर्ण तेणे सोडिले चांगुलपण मग सविता राज तया कोण मही लागी बोलेल की आपुला वरद पाणी स्पर्शिला जाय मौळी लागुनी मग तो सर्वा लागुनी अवनी ठेंगणेपणी मानी तसे ऐशी चाल सहज स्थिती गुरुची असे कृपामूर्त तरी रेवणनाथ देह आहुत कष्टानळी न सांडावी पहा जीवने केली लावणी सुखा आणिले थोरपणी ते शुष्क केलिया मोहे करुनी बुडवू न शके जीवनते त्याची नीती पियुषाभास सेविल्या ओपी संजीवनपणास ते पुढे कोपल्या मृत्यूपदास पाठविल की महाराजा तरी त्या पियुषरसाच्या गावी स्वप्ना माझी मृत्यू नाही तैसे तुमच्या हृदयी औदार्य बहु वसतसे ऐसे बोलत्या युक्तिवानाचे ऐकुनी दत्त हृदयी प्रेमनाचे डोलवूनी ग्रीवासाचे सहाय्य करी आनंदे मग तो दार शांतदाता सवे घेऊनी मच्छिंद्रनाथा व्यानास्त्र जल्पुनी चित्ता तया ठाई पातला परी त्या उभय भव्य मूर्ती जैसे उतरले दोन गभस्ती की इंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणी मिरवले की एक हरी एक हर की द्रोण मंदराचल किमयागार प्रेम मारुता होनी स्वार तया ठाई पातले तो येताची देखिला रेवणनाथ कृश शरीर काष्ठवत अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्ताची अतिक्लेशी कंठी प्राण पाहुनी श्रमला अत्रिनंदन प्रेमे कवळीला सदयपणे माय जैसी बाळकाते की वत्सा लागी जैसी गाय हंबरडा फोडी अति मोहे तेवी अत्रिनंदने प्रेम हृदये प्रिय भावे आलिंगिला तेणेही चरणी ठेवणी माथा होय प्रेमाश्रू ढाळीता म्हणे आजी भेटली माझी माता निढळवाणी वत्साते मग तो महाराजा तपोराज हृदयी धरी अत्रियात्मज मग साधन हिताचे चोज उल्हासे ओपी तसे जैसे सूता लागितात हिता ओपुनी परत्र होत तेवी दुर्वास सहोदर मोहित होऊनी हिता मोहितसे परमाराधुनी कृपे न्याहाळी करणी ओपिली मंत्रावळी तेणे तद्धटी अज्ञान काजळी निघुनी गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदयी दिवटा नृत्य करी तसे तत्व चोहटा तेणे करुनी द्वैत काटा अंकुराते खुडी येला मग कृपे आराधुनी वज्रशक्ती बाळी चर्चिली दिव्य विभूती तेणे करुनी देहस्थिती शक्तिवान मिरवली मग सवे घेऊनी रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त तेथे बैसुनी दिवस अमित विद्यावसन नेसविले ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पान तेणे करुनी ऐक्यपण चराचरी मिरवले ऐसा झाला तया ते आभास की मीच स्वामीचा भास मीच व्याप्त चराचरी असे एकदेही मिरवलो
मग पक्षी कुळा वनचरांसहित अचलपणी पाषाणलता समीप येती पाचारिता रेवणनाथा वंदावया ऐशी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिषार्था प्रवीण कळा व्याकरणी धनुर्धर जळतरणी वैद्यनाटके चातुर्य गीत गायनी कोकशास्त्रादी अश्वारोहणी चतुर्दश विद्या निरोपिल्या उपरी नाना शास्त्र प्रवीण अस्त्रे सांगितली मच्छिंद्रा समान वज्रास्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धूम्रास्त्र अग्निअस्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदास्त्रादी खगेंद्रास्त्र ब्रह्मास्त्रादी निरोपिली निर्वाण रुद्रास्त्र वासवशक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती असो ऐसे वर्णिता किती अपार अस्त्री मिरवला मगनाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्वा माझी दिव्य ज्ञान गळा कंथा ओपिली देववीती शुद्ध सारंगी अनुहत वाजे नानांगी कुबडी फावडी देह प्रसंगी देह विदेही मिरवला ऐसा होनी पूर्णस्थित मग सवे घेऊनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नागेश्वर स्थाना वंदिले तेथे करोनी देवदर्शन वरद घेतला विद्ये कारणे मग साबरी विद्या कवित्वरचन महीवरी मिरवतसे असो सर्व साध्य झाल्यावरी मावदे मांडिले बहुता गजरी हरिहरादी सहाय्यकारी गिरनार पर्वती आणिले सुवर्लोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेक मावद्यास आणिले ब्रह्म इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्रभास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावद्या ते पातले 4 दिवस यथायुक्त 16 भोगिला अपरिमित मग प्रसन्न होऊनी सकळ दैवते पूर्णवरा ओपिले वरदेऊनी सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवण सिद्धही तीर्थाटनासी अत्री आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता अपार महिसी तो वीटग्राम मानदेशी तेथे येऊनी मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्हविका स्त्री तया लागुन लावण्यलतिका स्वरूपवान चंद्रासी वदने लाजवी तसे उभय स्त्री पुरुष एकचित्ती जेवी ते लोह चुंबकरीती किंवा जगप्रिय गभस्ती अवियोग प्रीती वाहिले की मीन तोयाची संगती की विवरस्थानाची एकनीती की भावांगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदतसे तन्याये उभयता जाण प्रपंच वही वाटिती एक प्रमाण परी तुके असोनी जठरी संतान शून्यपणे मिरवत सप्तपुत्र झाले तयासी परी बाळपणी पंचत्व देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय असो षटपुत्र देहांत पावले यावरी 7वे उदय पावले ते 12 दिन वाचले तेणे हर्षले विप्रमन कांतेसी म्हणे परमवेल्लाळे पंचम षष्ठ भक्षिले काळे हे 12 दिन केवळ वाचले काळवेळ लोटली येणे एकाणी चुकल्या परीस तो 10 वर्षाचा होय आयुषी तरी आता या पुत्रासी भयनसे सर्वथागे ऐसे कांतेसी बोलुनी वचन बारसे मांडिले परमावडीने गृही करूनी पंचपक्वाने घाली भोजन विप्रांसी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तेथ अलक्ष गाजवूनी त्याद्वारा ते पुढे पाऊल ठेवीतसे तव त्या विप्रे देखिले दुरोनी वाढते पात्र ठेविले धरणी तैसाची बाहेर येऊनी नाथा निकट लगबगे तव तेज पुंज हाटक कांती देखता विप्र म्हणे चित्ती हा पूर्वतापसी अवतारक्षिती कोणीतरी आहे की तैसाची 16 लगबगे करून नाथचरणी मस्तक ठेवोन म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐसे असोनी मज दारिद्र्याचे मनोरथ डावलूनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नवे यथार्थ अनाथासनाथ करावे
मी हीन दीन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण सेवा चोरा तिथी कारणे व्यर्थ संसारी मिरवतो ऐसे बोलुनी म्लानवाणी माथा वारंवार ठेवी चरणी आपुला वर्णाश्रम टाकोनी विवळ झाला भावार्थे त्यावरी नाथ बोले त्यासी आम्ही क्षुद्र तू विप्रमिरवीसी मज नमस्कारावया तुझसी अर्थ नाही जाणीजे येरू ऐकुनी बोले वचन शुद्ध जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील नमन अन्यवर्ण चुकेल कैसा कडू बक्षिता काय होय गोड होणार नाही धडपुडा प्राज्ञिक मानिला जैने वेडा तरी त्या पंडिता धिक्कार तरी ऐसे वर्म निपुण मज कैसे येईल घडून परी देखावे श्रेष्ठ वचन ऐसी विनंती करीतसे ऐसे बोलता विप्रत्याते मनात म्हणे रेवणनाथ हा विप्र आहे प्रज्ञावंत बोला परी चालतसे ना तरी बोल बोलता सोपे आचार दाविता टीर कापे तरी आता सो याते स्वल्प सिद्धार्थाते मेळवू मग विप्राचा धरुनी हात संचार करी त्याचे गृहात विप्रेने उनी स्वसदनात महाराज बैसविला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमे करून पात्रा निकट बैसोन भोजन सारी नाथाचे अन्य विप्रा विप्रनेमुन सकळांचे करी संगोपन परी आपण न उठे नाथापासून परमभक्तीसी गुंतला जैसी शर्करेसी पिपीलिका काढू जाता दडपी मुखा तेवी भक्तीचा धरुनी अवाका विप्रगुंतला नाथ भक्ती असो ऐसे परमभक्ती नाथाची झाली जठर तृप्ती येरीकडे विप्रपंगती गेले भोजन सारुनिया विप्र गेले आपुले सदनी येरीकडे नाथा लागुनी भोजन झाल्या नम्रवचनी बोलता झाला विप्रतो म्हणे महाराजा अजीचा दिन वस्तीसी सेवावे माझे सदन उदयिक प्रातः काळी उठून जाणे असेल तरी जावे पाहुनी तयाचा परमादर अवश्य म्हणे विधी कुमर एकांत स्थानी शयनावर नाथाने उनी पहुडविले नाथशयनी होता निद्रित आपण भोजन सारुनी त्वरित वारासार करोनी येत नाथापाशी त्वरेने तो सूर्य गेला असतासी मग उठुनी बैसला तापसी पुन्हा वंदुनी नाथ चरणांसी उपाहार करावा म्हणतसे तव नाथ म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छी म्हण मग आपुला नित्यनेम सारुन पुन्हा शयनी पहुडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसून नाथाचे चुरितसे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तला बाळजे होते मातेपाशी सटवीने झडपिले त्यासी परमते झाले कासाविषी शोकसिंधू चंबळला हाक मारी सोभरत्या ते म्हणे बाळ कासाविसी बहु होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तैसे होऊ दे तू न करी आता काही अनुमान निद्राभंग होईल नाथा कारण आपुले प्रारब्ध मुळीच हीन बरवे कैसे होईल गे मागे आचरलो काही पाप ते भोगी तो अमूप आता ही मोडता स्वामींची झोप सुलभ पुढे दिसेना ऐसे बोलुनी कांते ते श्रीनाथाचे चरण चुरीत तो सविता सुताचे येऊनी दूत बाळपाशी आकर्षिला काढुनी चैतन्य जीव दशारूप घेऊनी गेले यमा समीप येरीकडे शवस्वरूप बाळदेही मिरवले मग तो मायेचा मोह दारुण हृदयी पेटला विरहग्न मग मंदरुदन भरतानयन जान्हवी तेव्हा करीतसे तो प्रातःकाळ समय झाला शयनीनाथ जागृत झाला तो मंदरुदनार्थ आकर्णीला एकाएकी तयाने नाथे ऐकुनी मंदरुदन विप्रासी म्हणे रडते कोण येरू म्हणे बाळकाचा प्राण कासावीस होतसे म्हणोनी मोहस्थित नाथा अज्ञानपणी रडते कांता ऐसी ऐकुनी तयाची वार्ता बाळाणी म्हणी तसे मग तो विप्र स्वकांते पाशी येऊनी पाहे स्वपुत्रासी
तव ते मिरवले प्रेतदशेसी हाका मारुनी ते धवा. म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले जी निश्चित. ऐसे ऐकुनी रेवणनाथ परमचित्ती क्षोभला. म्हणे मी या स्थळी असता कैसा डाव लादला कृतांता. तरी तो कृतांत पाहीना आता पाहुनी नाहीसा करीन मी. ऐसे दुर्घट शब्द वदोन ब्राह्मणासी म्हणे बाळ आण. तव ते शरीर उचलोन नाथा लागी अर्पितसे. तव ते बाळ परमगोमटे नाथ पाहे आपुले दृष्टी. चित्ती हळहळुनी म्हणे नष्ट कर्म काय उदेले. विप्रासी म्हणे बाळ तू ते इतुकेची झाले काय नितांत. येरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे. बाळ होता बाळंतपणी मृत्यू पावले पंचसप्तदिनी. 12 दिन तपत्प्राज्ञी बाळ सातवे हे असे. तरी आता असो कैसे हीन प्रारब्ध आहे आम्हास. ते सुफळपणी कर्मलेश फळा कैसे येईल की. परी असो होणार ते झाले अमुचे सेवेसी चित्तरंगले. ते पुण्यांश हेची तुले वारंवार लाधोकी. ऐसी बोलता विप्रवाणी अंतर्जाणी तले प्रांजळपणी. मग सरस्वती विप्रा पाचारुनी बोलता झाला महाराजा. म्हणे वत्सा 3 दिवस जतन करी बाळतनूस. मी स्वतः जाऊनी यमपुरीस 7 बाळे आणि तोकी. मग अमरमंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळशवाप्रती. म्हणे विप्रा बाळ हे क्षिती येणे नासणार नाही रे. ऐसे सांगुनी त्वरिता त्वरित तेथुनी निघता झाला नाथ. व्यानास्त्र जल्पुनी सनाथ अति वेगेसी चालीला. भोवते अस्त्राचे करी भ्रमण तेणे हिमालयाचे अंबुकण. शीतळ करुनी आजाण यथास्थित मिरवले. जैसे शीताचे झुळके आत समीप पावक निश्चित. तेणे करुनी शरीरात बाधान करी अंगाते. तेवी आदिनामास्त्र सव्य मेळवुनी योगपात्र. व्यानास्त्रमुखी स्तोत्र जल्पुनी गिरी वेधला. सहज चालिला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी. तो धर्मराज पाहुनी नेत्री आसनाहुनी उठलासे. बैसवुनी आपुले कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी. सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला. म्हणे महाराजा योगदक्ष किमर्थकामी योजिले लक्ष. तरी ते वधूनी सुढाळ पक्ष मज यक्षा ते तुष्टवी. येरू म्हणे यमपुरनाथा मी सरस्वती विप्राचे घरी असता. वा येऊनी तयाच्या सुता हरण केले कैसे रे. तरी जे घडू नये ते घडले परी आता मागुती देई जे वहिले. आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेविले तेही आता देई आणोनी. तरी या बोलासी वर्तन तू ते नये जरी घडून. मग मम कोपाचा प्रळयाग्न पुरोन देई तुझ लागी. ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी तेजोब्धी सूत. म्हणे चांगले बोलुनी आते शिवधरे ते धाडावा. आपुल्या सर्वस्वी निमित्याकडून अधिकारी करावा उमारमण. हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू. ऐसा विचार करूनी मानसी बोलता झाला योगियासी. म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे यथार्थ. हे महाराजा हरिहर आणि तिजा तो नाभी कुमर. हे मुख्य यांचा कारभार सकळ करणे तयांचे. जरी म्हणाल कैसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती. शिवक्षयी विधी उत्पत्ती रक्षणशक्ती विष्णूची. तरी यक्षपती तो तमोगुण विहारी. आम्ही त्याची करीतो चाकरी. मारणे तारणे अमुचा करी काही एक नसेजी. तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासासी. आराधुनी शिवचित्तासी सप्तपुत्र न्यावेजी. आणिक कोण सांगतो उत्तर तेथेची आहेत सप्तकुमार. तरी दावनी आपुला बुद्धिसंचार कार्य आपुले करणेजी. मजवरी जरी आला आपण कोपोन तरी मी काय हीन दीन. क्षयकर्ता उमारमण प्रसिद्धपणी मिरवतसे. क्षयकर्ता आहे भवचराचरी शास्त्रादी बोलती साचार. आपणही आहात जाणीव सर्व
अंतरंग सर्वांचे. ऐसे असोनी महाराज का कोपानळी योजिता मज. सोज्वळते जी अर्कराज तमधवळारा नांदविता. तुम्ही सर्वाचे ज्ञान दिवटे कुपी पडता अज्ञान वाटे. हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे धोपटपंथी मिळाना का. ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी तेजपुंज. म्हणे हे पंचाननाचे काज ते सत्यार्थ बोलसी तू. तरी आता कैलासी जाईन कैसा आहे पंचानन. तो सत्वर दृष्टी पाहिन अमित्रपण त्या सुद्धा. ऐसे बोलुनी योगधारणी उठता झाला मग तेथुनी. व्यानास्त्रमुखी स्तवोनी कैलासा ते पातला. आता तेथे कथासार होईल तितुकी धुंडी कुमर. मूळ काव्य ग्रंथापर नरहरी कृपे वर्णित. स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोद्भाविक चतुर पंचत्रिंशतितमाध्याय घोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार पंचत्रिंशतितमाध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.